शुभ दुपार. तर आज माझी मम्मी बघा सारून काढते. अगं 15 दिवस झालं घर सारवलेलं. काय करते, रोजच काम चूल महिन्याने काळीगर घालती. घरून काढलं होतं सवड काय व्हायना. त्याला पोते वगैरे सांडगं घालायचं काम चालू आहे बाहेर. आज मावशी आल्या त्या मावशी आल्या दुसऱ्या आत्या. चुलीला पोत्याला दिला, म्हणलं आता घर सारवून घ्यावं, नंतर सांडगं घालायला जावं. काय काम तर केलंच पाहिजे रोज ना, पण घर पण नीट झिडकं ठेवलं पाहिजे. काम तर रोजच आहे. आता हे घर सारवायचंय म्हणल्यानंतर ह्याला सारवूनच करावं लागते. आता केव्हा सारवायचं असं होतंय ना माझं काम. अजून गहू चुरायचं आपल्याला, सगळं सांडगं घालून झाल्यावरती मावशी त्या जायचं घरी. मग आपल्याला मी गहू चुरावं लागते. चुलीला पोत्याला चुलवायला पांढरी दिसायला लागली. माशा इतक्या आल्यात, कुठली माशा एवढ्या आल्यात काय माहित नाही. बाहेर ऊन लागते की लगेच सावलीला दरवाजा उघडला की चला घरात चला घरात. माशा दिसते घरात घरात घरात. आज बाई आज सारवूनच काढा काय का होईना. आता उशीर झाला या, जेवणही झाली मस्त घेतली, सगळं काम आवडलं बाहेरचं. काय व्हिडिओ बघताय सकाळपासून, काय चाललंय काय नाही कसं, त्याच्यामुळे काय अडचण नाही. बसत उठत काम चाललंय, कसा आनंद गेलाय बा. काम केल्याशिवाय पर्याय नाही. तुमच्याकडे इकडे पाऊस चालू झालाय, कुठं कुठं पाऊस चालू झालाय काय म्हणते. आमच्याकडे सुट्टे नुसतं वारं संध्याकाळनं तिकडं, आणि इरबडतं असं केळून ऊन पडते नुसतं बाहेर. असं बाहेर बघितलं तरी डोळं दिसते ती एवढं म्हणलंय बाहेर. बरंच आहे म्हणा, वाळतंय तरी सगळं सामान पटापटा. ऊन नसल्या वाळत नाही, एवढं पटापटा सारून घ्यायचंय. आणि मग जायचं सांडगं घालायला बाहेर. अण्णा लावलं होतं पोस्टाची कुरिअर टाकायला, तरी अजून पोस्टाची टाकून आले तरी अजून कुरिअरची राहिली ती. आता उद्याच पॅकिंग करते, आज आता राहिलीच होती, उरकायचं नाही. बाहेर तर काय गप्पा खालीच सांडगं पोळायचं चाललंय. अहो शोपत ज्ञान तुझं अजून कसं अवतारलं. मी आता बघितलं नव्हतं ज्ञान तुला पण अवघड आहे. काल पाहुलेली. घरी सारवून झालं मस्तपैकी, डोकंही विचारलं. आणि आता पाणी इरीत सोडले या खालच्या इरीतलं ह्या वरच्या इरीत. आणि आता पाणी भरायचं. पाणी भरून झाल्यावरती सांडगं घालायचं. सांडगं घालायचं काम चालू आहे तिथं बायकांचं. एक तळवट घालून उन्हाला टाकलाय, दुसरा घालायचा चाललंय. पण आता मोटर चालू केली म्हणजे पाणी पण भरलं पाहिजे. पाणी नाही भरून कसं, पाणी तर लई लागते. इकडं गहू चोरायच्यात म्हणले, आता ते धुवून हे करून सगळं चांगलं करावं लागेल त्यांना. सांडगं घालायचं परिस्थितीवर आता त्यांचं उरकते. पाणी थोडं झाडांना थोडंसं गढूळ पाणी येतं ना, मग पहिल्यांदा इकडून तिकडं घालायला जातंय. मग बायकांचं चाललं तिकडं सांडगं घालायचं. एवढंसं उन्हात आली तर डोकं गरम झालंय. लयच ऊन आहे, काय मापच नाही त्या उन्हाला. बेमाप ऊन चाललंय नुसतं. तिकडं सांडगं कुरड्या कालच्या वाळू घातलेल्या इथं उन्हात, कडक कोणात वाळल्या पाहिजेत. बऱ्याच ताईंची अशी हे आहेत की रेश्माताई आम्हाला चांगलं वाळवून द्या, उन्हात कडक उन्हात पाहिजे. म्हणलं बरं चालतंय. घर पडलं उकांड्याला तर बघितलं, घरी सारवून झाले. बघू आता कसं काय काय इरबळ कसं कुठं काय काम चाललेलं आहे ते तुम्हाला सगळं दाखवते. तर घरी सारवून झालं मस्तपैकी, डोकंही विचारलं. आणि आता पाणी इरीत सोडले या खालच्या इरीतलं ह्या वरच्या इरीत. आणि आता पाणी भरायचं. पाणी भरून झाल्यावरती सांडगं घालायचं. सांडगं घालायचं काम चालू आहे तिथं बायकांचं. एक तळवट घालून उन्हाला टाकलाय, दुसरा घालायचं चाललंय. पण आता मोटर चालू केली म्हणजे पाणी पण भरलं पाहिजे. पाणी नाही भरून कसं, पाणी तर लई लागते. इकडं गहू चोरायच्यात म्हणले, आता ते धुवून हे करून सगळं चांगलं करावं लागेल त्यांना.
सांडगं झालं असं करीस्तवर आता त्यांचं ओरखते. पाणी थोडं झाडांना थोडंसं गढूळ पाणी येतं ना, मग पहिल्यांदा इकडून तिकडं घडायला जात आहे. मग बायकांचं चाललं तिकडं सांडगं घालायचं. एवढंसं उन्हात आली तर डोकं गरम झालंय. लयच ऊन आहे, काय मापच नाही त्या उन्हाला. बेमाप ऊन चाललंय नुसतं. तिकडे सांडगं कुरड्या कालच्या वाळू घातलेल्या इथं उन्हात कडक उन्हात वाळल्या पाहिजेत. बऱ्याच ताईंची अशी एक हे आहेत की रेश्माताई आम्हाला चांगलं वाळवून द्या, उन्हात कडक उन्हात पाहिजे. म्हणलं बरं चालतंय. घर पडलं उकांड्याला तर बघितलं घरी सारवून झाले. बघू आता कसं काय काय इरबळ कसं कुठं काय काम चाललेलं आहे ते तुम्हाला सगळं दाखवते. काय झालं माहितीये का, आज मी काम आहे ती सगळी कामात काम. सांडग्याला आताशी लागला बाबा मुहूर्त. सांडगं घालायला एक तर वाळायला टाकले आणि मोटर चालू केल्यामुळं पाणी भरायचं सगळंच करायचं. पाणी भरल्याशिवाय पर्याय नाही. मग आत्याने तिकडं चालू केले तो का झाडं. आत्याने जातात नारळाची झाडं, आंब्याची झाडं. ऊनले तापले ना त्याच्यामुळं पाणी तर द्यावं लागतंय झाडांना, नाही तर झाडं लगेच सुकते. मग एक तिकडे टाकली आणि एक तिकडं. म्हणलं आता भिजू द्या. सांडगं पण उरकायला पाहिजेत वाळायला, मग नाही तर संध्याकाळ उशीर होतो वाळत पण नाहीत लवकर. उन्हाळ्याच्यावर पटापटा काम करून घ्यायचंय. काय नाही ज्ञानेश्वरीला आज लय आमचं काम आहे. काय गणेश तुझं? हा पोरग उठल्या मी लय हाणीन तुला तिथे येऊन. दादा बोरग झोपलंय ना, कालवा करून